सहकार भारतीतर्फे गृहनिर्माण विषयावर चर्चासत्र घेण्यात आले। यावेळी हाऊसिंग सोसायटीतील अडचणीवर चर्चा करण्यात आली। नैतिकता आणि सामाजिक जाणीवा या आधारावर 1979 मध्ये सहकार भारतीची स्थापना झाली। गेल्या 35 वर्षापासून सहकार चळवळीत आपलं योगदान देताना सहकार भारतीनं सहकारातील प्रश्न सोडवण्याचं कार्य केलं आहे। या पार्श्वभूमीवर सहकार भारती नाशिकने गृहनिर्माण संस्थेतील कार्यपद्धती, त्यातील अडचणी यावर सभासदांना मार्गदर्शन मिळावं यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासच्या ढोबळे सभागृहात आयोजित या कार्यशाळेस सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षा डॉक्टर शशिताई आहिरे, उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा, निर्मितीपथ संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुप्ता, सहकार भारती नाशिकचे अध्यक्ष ॲडव्होकेट परमानंद गुजराती, प्रदेश सहसंघटन मंत्री शरद जाधव आणि सहकार भारतीचे गृहनिर्माण प्रकोष्ठ मधुकर फटांगरे उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते भारतमातेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर मधुकर फटांगरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। यानंतर शरद जाधव यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला। आम्हाला असं मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी पुढे यायला पाहिजे, या सगळ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे। सगळेजण जर एका प्लॅटफॉर्मवर आले तर हा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडवला जाऊ शकतो। म्हणून सहकार भारतीने नाशिक शहरात आता गृहनिर्माण सोसायटीत सुद्धा काम सुरू केलेले आहे आणि त्याकरता त्याचा हा पहिला प्रयोग आहे की गृहनिर्माण सोसायटीचे एक चर्चासत्र आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याचा परिणाम किती होईल, त्याचा फायदा किती मिळेल तुम्हाला, हा प्रश्न थोडासा अनैतिक आहे। पण त्यासाठी आपल्या सगळ्यांचं जर योगदान दिलं, सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर नाशिक शहराचं उभं ते नाशिक वाढतंय आणि त्याच्यापुढे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न निश्चितपणे चांगल्या प्रकारे सोडवता येतील। म्हणून सहकार भारती गृहनिर्माण सोसायटीत कार्यरत काम सुरू करत असताना तुम्हाला सगळ्यांना मी एक आवाहन करतो की सहकार भारती या गृहनिर्माण सोसायटीचं सदस्यत्व देते, तर आपण आपल्या आपल्या सोसायटीचं सभासद या सहकार भारतीत व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि सहकार भारती हा चर्चासत्र घेऊन आपलं काम थांबवत नाहीये, तर सहकार भारती इथून पुढे आजपासून पुढे म्हणजे आज ऑगस्ट महिना आहे, सप्टेंबर पासून आपण दर महिन्यातून एक दिवस विनामूल्य मार्गदर्शन करणार आहोत। दर महिन्याचा तिसरा शुक्रवार संध्याकाळी 5 ते 6 1 तास सहकार भारती तुमच्यासाठी उपलब्ध आहे। त्याची जागा आहे ND पटेल रोड, दत्त निवास, ॲडव्होकेट परमानंद गुजराती यांचं ऑफिस। आणि तिथे संध्याकाळी 5 ते 6 दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता 5 ते 6 या 1 तासात सहकार भारती गृहनिर्माण सोसायट्यांकरता विनामूल्य मार्गदर्शन करणार। जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या उद्देशाने आयोजित या चर्चाक्षेत्रात मधुकर फटांगरे यांनी पुनर्विकास करताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केलं। जुन्या गृहनिर्माण संस्था आणि MHFC कडून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेकडून कर्ज पुरवठा घेतला। साधारणतः हे 20 वर्षाचं कर्ज होतं, 25 वर्षाचं कर्ज होतं, ते जवळजवळ आता संपलेले आहे। परंतु काही मिसमॅनेजमेंटमुळे काही संस्थांकडे ओव्हरड्यू आहे, त्याची परतफेड झालेली आहे किंवा कशी याबाबत शहानिशा होणं गरजेचं आहे। की काही लोकांनी काय केले की चेक दिले, ते चेक दिल्यानंतर बाउन्स झाले, त्यांच्याकडून ते आपल्याला क्रेडिट दिले गेले, पण जेव्हा त्याचा क्लिअरन्स घ्यायला जातो त्यावेळी त्याचा सर्च केला जातो आणि त्यानंतर ती थकबाकी उत्पन्न होते आणि ती भरल्याशिवाय आपल्याला गहाणमुक्ती होत नाही। कारण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सचे कर्ज देताना लँड विथ कन्स्ट्रक्शन मॉर्गेज टू द फायनान्स कॉर्पोरेशन आणि म्हणून ही जी गहाणखत आहे हे उलटवणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्यासाठी आपण जरी कर्ज फेडलं, निरंक दाखला असला तरी आपला जेव्हा 30 वर्षाचा सर्च घेऊ त्यामध्ये प्रॉपर्टी मॉर्गेज टू द महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स असा चेहरा असेल आणि आपल्याला त्या टायटलमध्ये दोष निर्माण होईल। हा दोष निराकरण करण्यासाठी सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनकडे जाऊन तिथे संपर्क साधायचा आहे। नाशकातले डायरेक्टर आहेत त्या संस्थेवर आणि आपलं लेखाजोखा करून घ्यायचा आहे आणि तिथे गहाणमुक्तीचा दस्तऐवज योग्य ते निबंधकापुढे नोंदवायचा आहे। 500 रुपयाचा स्टॅम्प लागतो, नोंदणी फी नगण्य आहे आणि तो करून आपल्या उतार्यावर कदाचित बोजा असेलही नसेलही पण तो दस्त करून घेणं अनिवार्य आहे। नाशिक शहराची चौफेर वाढ होत असताना पुनर्विकासाचे जे टप्पे आहेत त्यावर ॲडव्होकेट परमानंद गुजराती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आज
आपण नाशिक शहरामध्ये सहकारी गिरवण संस्था ज्या आहेत त्यांच्या पुनर्विकासा संदर्भामध्ये मार्गदर्शन कार्यशाळा ही आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमधून पुनर्विकासाचे जे काही विविध टप्पे आहेत, विविध कामं आहेत, त्या संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकसन करारनामा जो कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि संस्था याच्यामध्ये जो करावा लागतो त्याच्या अनेक बाबी ह्या महत्त्वाच्या असतात. अनेक कायदे त्यामध्ये समाविष्ट असतात. त्याच्यामध्ये बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट आहे, रेरा ॲक्ट आहे, वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे आणि इतर सर्व कायद्यांचा विचार करून त्याचं ड्राफ्टिंग हे करावं लागतं. स्टॅम्प ड्युटी हा एक खूप मोठा विषय त्यामध्ये असतो आणि त्याचंसुद्धा बारकाईने अभ्यास करून योग्य रीतीने स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर ही जी प्रक्रिया आहे रिडेव्हलपमेंटची ती कशा पद्धतीने राबवायची आहे, कारण यामध्ये सगळ्या सभासदांचे हितसंबंध हे अडकलेले असतात. त्यांना 2 ते 3 वर्ष बाहेर कुठेतरी स्वतःची व्यवस्था करावी लागते आणि त्या 2-3 वर्षामध्ये नवीन बिल्डिंग उभी राहिल्यानंतर त्यामध्ये पुन्हा शिफ्टिंग व्हावं लागतं. त्यामुळे यामध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट झालेल्या असतात आणि त्यामुळे त्याची चांगली माहिती होणं, मार्गदर्शन होणं आणि त्या पद्धतीने सभासदांनी या सगळ्या बाबींना सहकार्य करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे ह्या कार्यशाळेचा निश्चितपणे सभासदांना उपयोग होईल आणि त्याच्या मार्गदर्शनाने त्याचा लाभ होईल आणि नाशिक शहराची जी काही वाढ आहे ही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. अनेक सुखसोयी आता बदललेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्या सुखसोयी होत्या त्यामध्ये अत्यंत बदल झालेला असून नवीन सुखसोयी आलेल्या आहेत. त्याचा समाविष्ट करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून या कार्यशाळेमधून मार्गदर्शन होणार आहे आणि याचा लाभ ही निश्चितपणे सभासदांना होईल. शेवटी मी एवढंच सांगेन की समाजामध्ये सहकार, घरामध्ये संस्कार आणि मनामध्ये समाधान असलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. या चर्चासत्रात मान्यवरांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी हाऊसिंग फेडरेशनचे नाशिक अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव तुरवणे, संजीव बोरशे, डॉक्टर प्रशांत पुरंदरे, माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे, प्रख्यात CA अशोक जुनागडे, राजेंद्र पवार, लेखाधिकारी शरद मोरानकर, सुचेता लासुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव शिरीष भालेराव, संजय सूर्यवंशी, मुकुंद गायधनी, सतीश करजगीकर, बाळासाहेब चिंचोरे, लीलाताई डुबेरकर, प्रकाश क्षीरसागर, रत्नाकर बकरे आदींनी परिश्रम घेतले. मनोहर गायकवाड, दिशान्यूज, नाशिक.